मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर ना सोलापूरवरून इकडे गावाला आलो. तर हा आहे क्लिनिंगचा दुसरा दिवस आणि पहिल्या दिवशी तर ह्यांनी सुट्टी केलं होतं. तर त्याच्यामुळे ना बऱ्यापैकी किचनचं आवरण वगैरे झालं होतं. पण आता बारी होती कपडे वगैरे धुवायची, कारण ना आल्या दिवशी म्हणजे त्या दिवशी कालच्या दिवशी मी कपडे वगैरे काही धुतले नव्हते, कारण ना किचनमधलं आवरून बाकीचं सगळं आवरायलाच पूर्ण दिवस गेलं. तर त्याच्यामुळेच कपडे वगैरे तसेच ठेवले होते आणि घरातले ह्यांचे कपडे आणि बाकीचे आमचे ट्रॅव्हलिंगमधले असे खूप सारे कपडे जमा झाले होते. तर ते आज क्लीन करायचं होतं. पण त्या अगोदर ना सकाळी ह्यांचं टिफिन वगैरे इकडे बनवून दिला आणि ह्यांचं टिफिन झालं ना मला दिवस म्हणजे पूर्ण हे येईपर्यंत काही टेन्शन नसतं. तर आपण ना एकदम टेन्शन फ्री होऊन पूर्ण 5 वाजेपर्यंत मला वेळ असतं. तर त्याच्यामध्ये जे काही उरलेले वगैरे कामं आहेत ते करू शकतो. म्हणून ना ह्यांचं टिफिन दिलं ना तर मला बिलकुल टेन्शन राहत नाही. म्हणून सकाळी उठून पटकन ह्यांचा टिफिन वगैरे बनवून दिला आणि ना 7:45 हे जातात. आणि सकाळी चिन्नू उठलेलाच होता. मग तो उठला होता, मग त्याचं पण आवरलं, त्याला खाऊ वगैरे बनवलं, खाऊ घातला आणि त्याला खाऊ घालायचं म्हणजे ना त्याच्यातच 1 तास असं जातं. असो, मग खाऊ वगैरे घालून त्याला थोडंसं बाहेर फिरवलं, इकडे तिकडे सर्व दाखवलं आणि मग ना नंतर घरात येऊन त्याला झोपवलं. आणि मग माझी कामं सुरू होतात त्याच्यानंतर. म्हणजे चिनू झोपला ना तर माझी कामं चालू होतात, कारण ना तो असला की मला एकही काम करू देत नाही आणि सारखं मध्ये मध्ये असतो. त्याच्यापेक्षा तो झोपला ना आरामात आपलं काम आपण करू शकतो. तर इकडे माझं पण तसंच चाललं होतं. तर त्याला झोपवलं, बाकी थोडंसं व्हिडिओचं व्हॉइस ओव्हर करायचं होतं ते करून घेतलं आणि मग लागले मी कामाला. तर पहिल्यांदा ना किचनमधलं सगळं क्लीन केलं. म्हणजे सकाळी हे गेल्यावर ना तर ह्यांच्या डब्यापुरतं चपात्या वगैरे बनवते. मग नंतर राहिलेल्या चपात्या ना नंतर चिनू झोपतो ना तर तेव्हा बनवते. मग तिकडचं सर्व आवरून घेतलं, भांडे वगैरे घासले आणि मग नंतर घेतलं झाडू वगैरे मारायला. आणि कपडे वगैरे सर्व भिजत टाकले होते. म्हणजे जे जे धुवायचं मला हाताला येईल ते सगळे मी बाथरूममध्येच टाकत होते. म्हणजे नाही का आपलं एकदा धुवायला स्टार्ट केलं ना की सगळं धुवूनच बाहेर यावं म्हणून. मग पहिल्यांदा इकडे सगळं किचनपासून ना सगळं हॉल, आतलं बेडरूम वगैरे सगळं झाडून घेतलं. आणि हे ना पलंग मला इकडे सरकवायचं होतं. तुम्ही अगोदर व्हिडिओमध्ये बघितलं असेल ना तर तुम्हाला समजेलच. हे पलंग ना अशा म्हणजे या भिंतीला होतं. तर इकडे चिटकून होतं भिंतीला. तर मी ना आता खिडकीकडे सरकवलेलं आहे. याचं कारण म्हणजे तर समोर ना टी व्ही आहे आणि टी व्हीच्या बाजूला असं त्याचं बोर्ड आहे. मग सारखं ना चिनू त्याच्यावर चढून ना लाईट म्हणजे नाही का बटन चालू करायला जातो आणि त्याच्यामुळे ना टी व्हीला वगैरे हात लागल आणि टी व्ही फुटल वगैरे. आणि त्याचं पण बटनाकडे ना खूप इझिली हात जात होतं. तर ते पण रिस्क होतं की करंट वगैरे लागेल. म्हणून म्हटलं आम्ही कालच डिस्कस केलं होतं की आता हे इथे सरकवायचं म्हणून. पण मी लगेच ना सरकवून टाकले, म्हणजे हे यायच्या आत, म्हणजे ह्यांना ना सरप्राईज भेटावं म्हणून. म्हणजे कसं आपलं पण काम होऊन जातं आणि मला फरशी वगैरे पण पुसायचे होते. म्हणजे एकदाच सरकवून सगळं क्लीन करून एकदाच पुसून ठेवलं ना तर मग आपल्याला टेन्शन नसतं. म्हणून ना पटकनच इकडे सरकवून घेतलं आणि बाहेरचं सगळं इकडे कचरा ना बाहेरच घेऊन जात असते, कारण ना म्हणजे असं उंबरटा पण नाही आहे आणि सर्व कचरा बाहेर घेऊन गेले ना मस्त आपल्याला बाहेरचं पण क्लीन करता येतं आणि घर पण छान क्लीन होतं. तर इकडे मी तेच करत होते. सगळं इकडे झाडून घेतलं आणि मग तो झोपला होता म्हणून ना बाहेरचं पण वाडा मस्त असं झाडून ना एकदम क्लीन करून घेतला. आणि खूप सारं कचरा जमा झालं होतं बाहेर पण. तर ते पण क्लीन केलं. तर माझं इकडे सर्व झाडून वगैरे झालं घर वगैरे. तर त्याच्यानंतर हे ताई आले होते. तर हे ताई का बरं आले म्हणजे आम्ही जेव्हा गावावरून येत होतो ना तेव्हा नगरला ना ट्रेन थांबणार होती. तेव्हा ना ह्यांच्या आई त्यांनी तिकडे ना एक पिशवी दिलं होतं, म्हणजे पार्सल, ज्याच्यामध्ये थोडंसं भाजीपाला वगैरे अजून काय काय सामान होतं त्यांनी जे मागवलं होतं. तर ते सर्व ते पोतं ना आम्ही घेऊन आलो. तर त्याच्यामुळेच ना थोडंसं काही वस्तू ह्यांनी इकडे पण आणून दिल्या त्या म्हणजे आमच्यासाठी. तर तेच इकडे सर्व दाखवले आहे मी तुम्हाला. तर थोडं वेळ बसले 1 तास. तर मी पण मस्त अशा गप्पा मारत बसले त्यांच्यासोबत आणि तेवढंच माझं वेळ ना तिकडे गेलं. म्हटलं जाऊ दे आता, कामं तर काय होतच राहतात, म्हणून थोडं वेळ निवांत बसले त्यांच्यासोबत बोलत. आणि त्याच्यानंतर ना चिन्नू झोपलेलाच होता, अजून उठला नाही. तर तो बऱ्यापैकी झोपला होता म्हणून ना माझे कामं थोडेसे आवरून घेतले. आणि नंतर ना मग थोडेसे कपडे वगैरे धुतले आणि तेवढ्यात तो उठला. आणि तो उठला की ना त्याच्या मागेच मग त्याचं खाऊ करा, त्याला खेळवा, नंतर त्याच्यासोबत थोडंसं
जेवण वगैरे बनवायचं, मग त्याला खाऊ घालायचं, त्याच्यातच एक 2 तास असं जातं. मग त्याला परत झोपवलं. मग त्याच्यानंतर मी सुरू केलं माझं काम. मग नंतर ना इकडे कपडे वगैरे सगळे धुवून घेतले आणि एवढे सारे कपडे धुवायलाच ना ऑलमोस्ट इथे 4 4:30 असं वाजून गेले होते आणि हे यायचं पण वेळ झालं होतं. मग ना कपडे झालेच होते म्हणून पूर्ण असं वाड्यामध्ये ना पाणी मारून घेतलं आणि सारखं ना बकेट आतून बाहेर करावं लागत होतं, कारण एवढं मोठं पाईप पण नव्हतं. तर त्याच्यामुळेच ना सारखं बकेट आणत होते मी आणि पाणी मारत होते. तर हेच माझं काही काम चालू होतं. तर असे ना 5-6 बकेट तर पाणी आणले असेल, कारण ना पूर्ण बाहेरचं अंगण इतकं ड्राय झालं होतं ना, की एवढे दिवस ऊन लागून त्यातला थोडं पण पाणी नाही, काय नाही. तर त्याच्यामुळे ना ह्याचं हालत असं काहीच झालं होतं. खूप सारं धूळ वगैरे असं जमा झालेलं आहे. म्हणजे मातीनं पूर्ण सुटसुटीत झालेलं होतं. म्हणून ना खूप जास्त पाणी पण ते ओढत होतं. म्हणून इकडे सर्व छान पाणी मारून घेतलं सगळ्या झाडांना आणि झाडं पण थोडीशी सुकून गेलते. पण ना जे धनिया टाकले होते ना मी कोथिंबीरचं, तर ते कोथिंबीर ना आता मस्त आलं होतं थोडंसं. तर आल्या कीच दुसऱ्या दिवशी ना पोहेमध्ये टाकायचं होतं म्हणून मी ते कोथिंबीर तोडून घेतलं होतं. आणि आता थोडीशी झाडं आहेत, म्हणजे अळूची पानं वगैरे येत आहेत आणि पपईचं ना थोडंसं गाय वगैरे येऊन खाऊन गेलेलं आहे. जाऊ दे, आता आता मी आहे तर छान लक्ष देईलच. तर असं आहे. तर ह्यांना पाईप आता आणायला लावणार आहे बाहेर पाणी वगैरे मारण्यासाठी. पण आता तात्पुरतं म्हटलं असंच मारून घेऊ आपण, म्हणजे नाही का थोडं तर ड्रायनेस कमी होईल मातीचं. आणि मग नंतर इकडे बाहेर सर्व पाणी वगैरे मारायचं झालं आणि तेवढ्यात ना इकडे चिन्नू उठला होता. मग मी ह्यांच्या पप्पांचा पण फोन आला होता की मी यायलो म्हणून, काय आणायचं आहे का म्हणून. तर म्हटलं यांना काय आणू नका, तुम्ही या पटकन, कारण मला आंघोळ पण करायचं आहे. आणि इकडे मी ड्रेस चेंज केलेली दिसत आहे, कारण ना चिन्नूनं शी केला होता आणि माझं लक्षच नव्हतं. तर माझ्या ड्रेसला थोडंसं लागलं होतं म्हणून ते पण चेंज केलं आणि पटकन ते पण धुवूनच टाकलं. तर असं आहे. तर इकडे नंतर माझं सर्व काम वगैरे झालं आणि नंतर मी केले अंघोळ. आणि अंघोळ केल्यावर ना आमच्या इकडे थंडी खूप जास्त असते, तरीही थंडीमध्ये तर काम आपल्याला करावंच लागतं. चला तर मग हा होता माझा डे 2 ऑफ क्लिनिंग. तर कसं वाटलं व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हा होता आमचा आंघोळ केल्यावरचा लूक. तर हा लूक कसं वाटलं तेही सांगा. आणि थंडीचा लूक ना असं काहीसं आहे आमचं. तर तुमचं कसं आहे नक्कीच कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.